नमस्कार, मी हर्ष सावंत. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला वळूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. बुलढाणा जिल्ह्यात 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन योग प्रात्यक्षिके करून साजरा केला. 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथे योग प्रात्यक्षिके करून साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शेलार यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी योग प्रशिक्षक अंजली परांजपे आणि संतोष लहासे यांनी योगाचं महत्त्व विशद करून सुदृढ निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करा. नियमित योग केल्यास आपलं आरोग्य सुदृढ आणि सशक्त राहण्यात मदत होईल, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी योगाचे वेगवेगळे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये बुलढाणा शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच योग संस्थाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रात्यक्षिके करून योग दिवस साजरा केला असून सर्वांनी दररोज आपल्या आरोग्यासाठी योग करावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आयुष संचालनालय व भारत सरकारच्या योग प्रोटोकॉलनुसार योग विद्याधाम नाशिक खामगाव शाखेच्या वतीने 10व्या जागतिक योग दिनाचे आयोजन खामगाव येथील पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी आदिशेष महर्षी पतंजली व ओंकार प्रतिमेचे पूजन करून योग साधनेला सुरुवात करण्यात आली. यावर्षी स्वतः व समाजासाठी योग ही थीम राबवून प्रात्यक्षिके करून योग साधना करण्यात आली. शारीरिक व मानसिक मजबूतीसाठी योगाचे अनेक फायदे आहेत. म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्त्वाचे आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. सर्वांनी दररोज आपल्या आरोग्यासाठी योग करावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे. योग विद्याधाम नाशिक शाखा खामगावच्या वतीने आज या ठिकाणी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या ठिकाणी खामगाव शहरातील सर्व मान्यवर, प्रतिष्ठित विद्यार्थी, योग शिक्षक या सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी योग वर्ग केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी करून घेण्यात आला. सर्वांना योगाचं महत्त्व सांगण्यात आलं, योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून सांगण्यात आलं. प्रामुख्याने महिलांना सुद्धा या ठिकाणी सहभागी करून घेऊन एका महिला जर घरात योग करायला लागली तर पूर्ण घर योग करायला लागेल या संकल्पनेनुसार सर्व ठिकाणी या योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन श्री योग विद्याधाम नाशिक शाखा खामगावच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्वत्र आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असून येवल्यात देखील एन्झोकम विद्यालय तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासने करत योग दिनात सहभाग नोंदवला. यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. ट्राय करा, ट्राय. आज 21 जून आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन. आज आमच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. यामध्ये सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये आम्ही योगासनाचे प्रात्यक्षिक आणि प्राणायाम शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये सर्वांनी योगासनं केली. त्यामुळे मुलांमध्ये अतिशय नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मुलांना आम्ही नियमित घरी जाऊन आपण सतत आईवडिलांसह योगा करावा आणि जागतिक योग दिन आपण सर्वांनी एक आनंदाच्या उत्साहामध्ये जगाच्या पाठीवरती संपन्न करूया असा एक संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने दिला. मराठा समाज आणि ओबीसी समाजाबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मला असं वाटतं किंवा न्यायालयामध्ये सगळं टिकलं पाहिजे. उगाच आज द्यायचं आणि उद्या पण न्यायालयामधून ते फेटायला जावं म्हणजे असा विश्वासघाती होता कामा नये मला असं वाटतं. आणि त्यामुळे उगाच नाराजी पसरते किंवा दिलं आणि मग कोर्टात कसं टिकलं नाही. म्हणून माझं ते स्टेटमेंट होतं. मला कोणाचा आक्षेप नाहीये. मराठा समाजाला आम्हाला न्याय द्यायचाच आहे. मागच्या काळातही मी सांगेल की देवेंद्रजींनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मुख्यमंत्री असताना. आताही 1 दिवसाचा अधिवेशन घेऊन आम्ही 10% आरक्षण मराठा समाज दिलेलंच आहे. आम्ही अतिशय सकारात्मक आहोत. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये असेल, ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये असेल, सरकारची कुठली दुटप्पी भूमिका नाही. मी आपल्याला आधीच सांगतो.
आणि म्हणून मला जे वाटतं की कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, माझी एवढीच भूमिका होती. सरकार देणार नाही देत नाही हा विषय नाहीये, पण झाल्यानंतर ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे, एवढीच माझी भूमिका होती. मला उमेदवारी मिळाली असती तर मी भरपूर फरकाने गडचिरोली येथून जिंकून आलो असतो, असा दावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. मोठे मोठे नेते आणि वर्तमान आमदार आमच्याकडे महायुतीमध्ये येतील आणि कोण येणार त्याचा मला अंदाज आहे, पण नाव घेणार नाही. त्याचबरोबर मला जर उमेदवारी मिळाली असती तर मी भरपूर फरकाने गडचिरोली येथून जिंकून आलो असतो. भाजपचा सर्वे चुकला त्यामुळे हे घडलं. तसेच मी अजित पवार यांना 8 महिन्यापूर्वीच बोललो होतो की मी लक्ष गडचिरोलीकडे देण्याचे ठरवले असून मी पालकमंत्रीपद 6 महिने आधीच सोडलं आहे. त्याला आता अजित पवार यांच्याशी बोलल्यानंतर मंजुरी मिळाली. मंत्रिपदाचा मी अद्याप राजीनामा दिला नाही आणि देण्याची आवश्यकता नाही. आता मी आपल्या कामाला लागलो आहे आणि नागपूर विभागात 10 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आपण लोकसभा जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, ती मिळाली नाही. त्यामुळे यामुळे कुठेही नाराजी नाही, नाराजी काय, आता पक्षाने जर आम्हाला जागा दिला असतं तर निवडून आला असता, आमचा आकडा वाढला असता, एक आले, एक तर 2 झाले असते. ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुका 3 महिन्यावरती आलेल्या आहेत, आपल्याला काय वाटतं की काँग्रेस आणि बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती इकडे महायुतीकडे नेते येण्याची शक्यता आहे, आपला काय अंदाज आहे? नाही, आमच्याकडे लोक येतील ते तितकं खरं आहे. मोठे मोठे नेते येण्याची शक्यता आहे, कारण की तिकडे नाराजी आहेत, फार लोक नाराज आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येतीलच. काय त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही आहे. काही नावं आपल्याला सांगता येतील किंवा काही अंदाज? नाही, नाव आता मी काय सांगणार नाही. योग दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला असून शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. योग दिवस अतिशय उत्साहात साजरा होत आहे. आमचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी युनोमध्ये हा प्रस्ताव ठेवला तेव्हापासून अनेक देशामध्ये, पूर्ण विश्वामध्ये योग दिन उत्साहात साजरा होतो आहे. योग विज्ञान आणि आयुर्वेद आमची संस्कृती, इतिहास आणि विरासत संपूर्ण विश्वाच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. आमचे अनेक योग शिक्षक अनेक देशामध्ये योग विज्ञानाचा प्रसार करत आहेत. मला विश्वास आहे की शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरता योगाचा अतिशय चांगला उपयोग आहे. मी स्वतः नियमितपणे प्राणायाम आणि योग विज्ञान, योग स्ट्रेचिंग जवळपास 1.5 ते 2 तास करतो. त्याचा मला खूप फायदा झाला आहे. माझी विनंती आहे की सर्व जनतेने नियमित जर अशा प्रकारे योगासनं प्राणायाम केला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही.